नमस्कार. आज आपण दत्ता सुधाकर बिराजदार यांच्याकडे बीज प्रक्रिया सोयाबीन बीज प्रक्रियेचं प्रात्यक्षिक करत आहोत. तर सर्वप्रथम तिने 10 किलो सोयाबीनचं बियाणं ह्या टोपल्यामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये आपण वार्डन हे बीज प्रक्रियेचं औषध वापरणार आहोत. तिने वार्डनची बीज प्रक्रिया करणार आहे. चला, 10 किलो बियाणं घेतलेले तिने सोयाबीनचं. तर किलोला 10 ml ची शिफारस आहे तिची. हे 10 किलो बी आहे. 10 किलो बियाला 100 ml वाढवून वापरलं आहे. असं टाकून घ्यायचं पहिल्यांदा. त्याच्यानंतर असं हातात ग्लोव्ह घालून असं अलगदपणे सोयाबीनला बीज प्रक्रिया करून घ्यायची. हाताला लागू नये असं. जास्त त्याला असं चोळत हाताला बसायचं नाही, कारण सोयाबीनचे टकर निघायची शक्यता असतात. अशा पद्धतीने अलगदपणे बीज प्रक्रिया करून घ्यायचं. त्याच्यानंतर सावलीमध्ये त्याला 4 तास वाळू द्यायचं. असं वाळलं की आपण 4 तास चांगलं त्याला अडकल्यानंतर आपण बॅगमध्ये भरून ठेवू शकता. त्याच्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला पेरणी करायची आहे त्या दिवशी तुम्ही डायरेक्ट घेऊन जैविक म्हणजे PSB, रायझोबियम आणि ट्रायकोडर्मा याची बीज प्रक्रिया करून तुम्ही पेरणी करू शकता. नमस्कार, मी कृषी साहेब कासार बालकुंदा GV पेटकर. आज आपण दत्ता सुधाकर बिराजदार राहणार ममदापूर यांनी अशा पद्धतीने सोयाबीनचे वार्डन औषध लावून बीज प्रक्रिया केलेली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना असे आवाहन करण्यात येत आहे की ह्या खरीप हंगामामध्ये सर्वांनी सोयाबीनला बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा.